मित्रांनो, आज आपण एक नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहोत। ते नवीन वास्तव काय आहे तर अतुल सुभाष याचा इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरचा पेशा असलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली। त्याच्यावरती आता दिवसभर तुम्हाला चर्चा ऐकायला मिळते। त्याच्यावरती आपापल्या परीने आपापली मतं मांडली जातात। कोण त्याचं समर्थन करतोय त्या अतुलचं आणि कोण विरोध करतोय। आपापल्या परीने आपापल्या तऱ्हेने त्याची काय चाललंय एनालिसिस चाललंय, त्याची समीक्षा चालली। मित्रांनो, त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। त्याबरोबर तुम्हाला एक मी विनंती करतोय की माझे व्हिडिओ लाईक करा किंवा डिसलाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे बेल आयकॉन दाबल्याने माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आपली एक चर्चा पूर्ण होईल। मित्रांनो, लक्षात आलं का? बघा जमते का? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी। मित्रांनो, आज आपण एक नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहोत। ते नवीन वास्तव काय आहे तर अतुल सुभाष याचा इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरचा पेशा असलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली। त्याच्यावरती आता दिवसभर तुम्हाला चर्चा ऐकायला मिळते। त्याच्यावरती आपापल्या परीने आपापली मतं मांडली जातात। कोण त्याचं समर्थन करतोय त्या अतुलचं आणि कोण विरोध करतोय। आपापल्या परीने आपापल्या तऱ्हेने त्याची काय चाललंय एनालिसिस चाललंय, त्याची समीक्षा चालली। मित्रांनो, त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। त्याबरोबर तुम्हाला एक मी विनंती करतोय की माझे व्हिडिओ लाईक करा किंवा डिसलाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे बेल आयकॉन दाबल्याने माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आपली एक चर्चा पूर्ण होईल। मित्रांनो, लक्षात आलं का? बघा जमते का? सनातन वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय आज समाजाची, समाजात घडणाऱ्या विविध घटनांची। आता विविध घटनांमधील आज एक घटना आपल्यासमोर आली आहे, ती म्हणजे आत्महत्या। एका युवकाने आत्महत्या केली आणि ती आत्महत्या करण्याचं कारण का तर त्याची प्रतारणा झाली, त्याची नाचक्की झाली, त्याची इज्जत उचलली गेली असं त्याचं म्हणणं आहे। आणि त्याने एक व्हिडिओसुद्धा बनवले, आपल्या व्यथा, आपली मतं, आपल्यावर झालेले अत्याचार याची त्यांनी वाचा फोडलेली आहे त्या व्हिडिओमधून। 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, त्याने आपले विचार, आपली बाजू मांडलेली आहे, म्हणून मी त्याची बाजू घेऊन हा व्हिडिओ बनवत नाही आहे। ही पहिली लक्षात घ्या गोष्ट। कारण ही जी केस आहे ही एका पती पत्नीची केस आहे। ती आता न्यायालयीन आहे, न्यायालयामध्ये आहे, त्याच्यावरती प्रक्रिया चालू आहे। अजून त्याच्यातून कोणालाही न्याय मिळालेला नाही आहे किंवा कोणावरती अन्याय झाला आहे हे समजलेलं नाही आहे। आणि मला दुसरी बाजू माहिती नाही आहे। अतुलने आपलं मत मांडलेलं आहे, आपले विचार मांडलेले आहे, आपली व्यथा मांडलेली आहे, पण पलीकडे त्याची पत्नीसुद्धा आहे। आता पत्नीची बाजू आपल्याला माहिती नाही, त्यामुळे मी तिच्यावरती आरोप लावणार नाही। मित्रांनो, आता बऱ्याच जणांनी हे व्हिडिओ बनवलेत, बरेच व्हिडिओ मी नजरेखालून गेलेत, प्रत्येकाने आपापल्या परीने त्याच्यावरती वाच्यता केलेली आहे, आपले आपले विचार मांडलेले आहेत। मित्रांनो, मी माझा विचार मांडतोय आणि माझा विचार मांडताना मी पहिल्यांदा समाजाला समोर ठेवतोय। ह्या ज्या घटना घडतात ना मित्रांनो, जे गुन्हे घडतात, या गुन्ह्याला जबाबदार हा समाजसुद्धा जेवढा आहे, जेवढा तो गुन्हा करतोय तेवढा समाजसुद्धा त्याला गुन्हेगार आहे असं मी का म्हणतोय? कारण का आपण आपली संस्कृती आणि संस्कार ही काय केली आपण आहे, नजरअंदाज केली आहे।
त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं आहे, त्याच्याकडे आपण पाठ फिरवलेली आहे. काय? संस्कार आणि संस्कृती. आणि सगळ्या गोष्टीला कारणीभूत तीच गोष्ट आहे, ती म्हणजे संस्कार आणि संस्कृती. बऱ्याच वेळा काय होते, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा. बऱ्याच वेळा काय होते समाजामध्ये, तुम्ही बघाल एखादा भले गुन्हेगार असेल आणि त्याच्या आईवडिलांना माहीत असेल ही गोष्ट की हा गुन्हेगार आहे, याने गुन्हा केलेली आहे, पण आईवडील कसे येतात, उजळ माथ्याने येतात आणि आपल्या मुलावरती लावलेले आरोप आहेत हे खोडून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी ती संस्कृती आणि तो संस्कार याचा गळा घोटला जातो. मित्रांनो लक्षात घ्या, त्या संस्कृतीचा आणि त्या संस्काराचा गळा घोटला जातो. म्हणून मी म्हणालो, आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. जेवढा तो गुन्हेगार असेल, एखाद्याने गुन्हा केलेला आहे, गुन्हेगार जेवढा त्याला जबाबदार आहे, त्यापेक्षा त्याला पाठी घालणारा समाज, त्याचे पालक, आई वडील, नातेवाईक, परिवार, हा त्या गुन्ह्याला पाठी घालणारा किंवा त्याच्याकडे नजरअंदाज करणारा, डोळेझाक करणारा हा जो समाज किंवा हे जे त्याचे परिवार, त्याचे आप्त आहेत, ते त्यापेक्षा जास्त मोठे गुन्हेगार असतात. त्यापेक्षा सर्वात मोठे ते गुन्हेगार असतात. आणि ह्या सर्व गुन्हेगारांमुळे हे गुन्हे बोकाळलेले आहेत, हाताबाहेर गेलेले आहेत. मित्रांनो, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण विचार करूया ह्या अतुलचा आणि त्याच्या पत्नीचा. मित्रांनो, तुम्ही ह्यापूर्वी बरेच केसेस ऐकले असाल की एका महिलेचा बळी गेलाय, हुंडा बळी गेलाय, तिचा छळ झालाय, तिने आत्महत्या केली आहे किंवा तिला पेटवून दिली आहे. अनेक तुम्ही याबद्दल बातम्या ऐकल्या असाल. किंवा एका महिलेवरती रेप झालाय, तिची इज्जत लुटली गेली आहे. अशा अनेक केस तुम्ही ऐकला असाल. असे अनेक गुन्हे तुमच्या समोर आले असतील. मित्रांनो, मग त्या महिलेला न्याय मिळायला हवा की नाही? मग तो न्याय मिळवून देण्यासाठी हे कायदे तयार केलेले आहेत. मग त्या कायद्याचा एखादी महिला जर गैरवापर करत असेल तर तो कायद्याची चूक नाही आहे, त्या कायद्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं म्हणताही येणार नाही, असंही म्हणता येणार नाही. कारण का? कायदा हा तिच्यासाठी आहे, पण त्या कायद्याचा तिने गैरवापर केला. गुन्हा नसताना सुद्धा, एखादा गुन्हेगार नसताना सुद्धा त्याला गुन्हेगार ठरवणं, त्याच्यावरती गुन्हा नोंदवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. मित्रांनो, हे जर रोखायचं असेल तर नार्को टेस्टसारखी वैद्यकीय शास्त्रीय पद्धत काहीतरी योजने गरजेचं आहे की त्यानुसार एखादा जर व्यक्ती खोटं बोलत असेल, खोटे केस दाखल करत असेल, खोटे गुन्हे दाखल करत असेल, आरोप करत असेल, तर त्याने जर आरोप केलेत, गुन्हे दाखल केलेत, तर त्या जे पत्रक तो सादर करेल त्या पत्रकाखाली त्याने लिहायला हवं की जर खोटं असेल, हे जे काय मी हे केलं आहे, गुन्हे दाखल केलेत, आरोप केलेत, हे जर उद्या खोटं ठरले तर मला जी शिक्षा होणार आहे आता या गुन्हेगाराला त्यापेक्षाही डबल शिक्षा व्हावी. ज्याच्यावरती मी गुन्हा नोंदवतोय आणि तो गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जी शिक्षा त्याला होणार आहे त्यापेक्षाही जास्त गुन्हा माझा असेल जर मी ते खोटं बोललो असेल, खोट्या प्रकारे ती गोष्ट मी हे केली असेल, मांडली असेल तर, आणि माझी नार्को टेस्ट व्हावी असा त्याने त्याच्यात उल्लेख करावा. मित्रांनो, असा तो उल्लेख करणार नाही. पहिली गोष्ट, जर तो खोटा असेल म्हणजे तो गुन्हा नोंदवणारा किंवा नोंदवून घेणारा. बऱ्याच वेळा काय असते मित्रांनो, एखादा पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी सुद्धा पैसे घेऊन खोटा नाटा आरोप एखाद्यावरती लावतो, त्याची प्रतारणा करतो, त्याला त्रास देतो, त्याला हरेस्ट करतो पैसे घेऊन. जर त्या व्यक्तीने त्याच्यावरती गुन्हा, त्या पोलीस अधिकाऱ्याने, त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीवरती, गुन्हेगारावरती जर असे आरोप लावलेत, तो गुन्हा तयार केला त्याच्या विरोधात, तर उद्या सकाळी त्यांनी सुद्धा लिहून द्यावं की हा मी
त्याच्यावरती गुन्हे लावतोय, गुन्हे दाखल करतोय, आणि जर हे खोटं असेल तर याची शिक्षा मी भोगायला तयार आहे आणि मी नार्को टेस्ट करून घ्यायला तयार आहे, असं जर तो लिहून देत असेल तर ते दाखल करून घ्यावं, ते पत्र दाखल करून घ्यावं. मित्रांनो, असं जर झालं तर हे जे खोटे नाटे आरोप लावणारे किंवा कोर्टामध्ये उभं राहून एखाद्याच्या विरोधात आपली हे देणं, बयान देणं, ते सुद्धा थांबेल जर त्यांना ते शपथपत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं तर. मी जे काय आता कोर्टासमोर सांगतोय, बोलतोय, एखाद्याची बाजू घेऊन, एखाद्याची बाजू सांगून हे जर खोटं निघालं तर जी शिक्षा त्या गुन्हेगाराला होणार आहे त्याच्यापेक्षा डबल शिक्षा मला व्हावी, असं जर तो लिहून देणार असेल तरच त्याच्याकडून ती गोष्ट वदवून घ्यावी. मित्रांनो, लक्षात घ्या, ती त्याच्याकडून गोष्ट समजून घ्यावी. तर येणारच नाहीत, मुळीच येणार नाहीत अशी लोक गुन्हा नोंदवायला खोट्याने अटे. पण त्यांना माहिती आहे की जर आपलं खोटं पडलं, उद्या सकाळी आपली नार्को टेस्ट घेतली, आपली पॉलिमर टेस्ट घेतली तर काय होईल, आपण उघडा पडलो तर काय होईल, आपल्याला शिक्षा होईल, आणि ती सुद्धा डबल शिक्षा होईल, कठोर शिक्षा होईल. म्हणजे बघा, आधार कार्ड खोटं बनवणारा आणि बनवून घेणारा आणि बनवून देणारा हा का बिनधास्त करतोय, किंवा राशन कार्ड बनवून देणारा, ड्रायव्हिंग लायसन बनवून देणारा, ते का बनवत आहेत, बिनधास्त का बनवत आहेत? कारण त्यांना भीती नाही आहे मनात, एक जबर नाही आहे, त्या कायद्याची त्यांना भीती नाही आहे. जर हा गुन्हा करतोय आणि हा गुन्हा जर उद्या सिद्ध झाला तर गुन्हेगार म्हणून आपल्याला ही शिक्षा भोगावी लागेल, याची त्याच्या मनात जरब नाही आहे. ती जरब बसवून देण्यासाठी असं काहीतरी कायद्यामध्ये, जे काय कायदे केले त्या कायद्यामध्ये याची सुद्धा नोंद व्हावी, त्याचा सुद्धा समावेश असावा. जर खोटेपणा जर कोण करत असेल आणि ते जर सिद्ध झालं तर त्याला जबर शिक्षा होऊ शकते, कठोर शिक्षा होऊ शकते. म्हणजे असे वायफळ, निरर्थक, खोटे नाटे, लबाडी, लुच्चेगिरी, ह्या सगळ्या गोष्टी थांबू शकतात, असे आरोपपत्र रोखू शकतात. मित्रांनो, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण विषय कशावर करतोय तर ते आत्महत्येवरती, त्या आत्महत्येचा विचार करतोय आपण. मग ती आत्महत्या योग्य होती की अयोग्य होती? मित्रांनो, कोणत्याही प्रकारची आत्महत्या ही अयोग्यच आहे. आत्महत्या करणारा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. तो स्वतःच्या आत्म्याची हत्या करतो, स्वतःची हत्या करतोय, म्हणजे तो हत्यारा झाला, तो खुनी झाला. मग त्याला माफी नाही, त्याला माफी नाही. म्हणून ज्या अतुल सुभाषने जी आत्महत्या केली आहे तर तो गुन्हेगार आहे पहिला. मी त्याच्याकडे गुन्हेगार म्हणूनच बघेल. कर नाही त्याला डर कशाला ना, कर नाही तर त्याला डर कशाला? त्याने ती लढायची होती केस, त्याच्या पत्नीच्या विरोधात ती केस लढायची होती. काय झालं असतं, जास्तीत जास्त काय झालं असतं, पैसा खर्च झाला असता, शारीरिक त्रास झाला असता, मानसिक त्रास झाला असता. पण आत्महत्या करून त्यांनी काय साध्य केलं? काय साध्य झालं? काहीच साध्य झालं नाही. मला तरी वाटत नाही काय साध्य होईल. त्याच्यावर जे आरोप लावले आहेत, तो म्हणतोय, ज्यांनी तो 1-1.5 तासाचा व्हिडिओ बनवलाय, त्याच्यामध्ये त्यांनी जे त्याच्यावरती त्याचा मानसिक छळ झालाय, आर्थिक छळ झालाय, शारीरिक छळ झालाय, त्याच्यावरती त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ते जर सत्य असेल तरीसुद्धा ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी जीवित राहायला हवं होतं आणि ती केस लढवायला हवी होती आणि आपल्याला स्वतःला न्याय मिळवून घ्यायला हवा होता. जर ते सत्य असेल तर. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि आत्महत्या करायला तो प्रवृत्त का झालाय? फक्त त्याचे सासूरवाडीची माणसं आहेत का त्याच्यात? मला नाही वाटत, मी असं म्हणत नाही. कारण आत्महत्या करणारा माणूस असतो त्याला तो भोवतालचा विचार करतो. मग त्याच्या समाजाला, त्याचे नातेवाईक आलेत, त्याचे आप्तेष्ट आलेत, त्याचे सगळे संबंधी आले, सगळे आले. म्हणजे
त्यावेळी तो हा केस लढत होता, ह्या सगळा जो का विषय चालू होता, प्रकार चालू होता, त्यावेळेला त्याच्या घरातल्यांनी सुद्धा त्याला मानसिक छळ दिला असेल ना, त्रास दिला असेल, की तुझ्यामुळे म्हणजे त्याच्या आईवडिलांनी किंवा त्याच्या भावंडांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी तुझ्यामुळे आम्हाला सोसावं लागते, भले तू बरोबर असलास तरी नाहक आम्ही त्याच्यात बळी जातोय, आम्हालाही त्रास होतोय, असाही त्याच्यावरती आरोप केलेले असू शकतात आणि होऊ शकते. मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गुन्ह्याला जबाबदार सुद्धा फक्त सासरवाडीचीच माणसं नसतील, तर त्याच्या घरातले, त्याचे आप्तेष्ट, त्याचे सगळे संबंधी, त्याचे आईवडील, पालक सर्व असू शकतात. आणि त्यांनी त्याला धीर दिला नाही, धैर्य दिलं नाही, त्याच्या मागे ते ठाम उभे राहिले नाही. लढ तू, काय होईल ते होईल, बघू आपण, आमची इज्जत जाते ना, जाऊन दे, खरं खोटं आता पुढे होईल, दूध का दूध पाणी का पाणी होऊ शकते, करू आपण, लढू. शेवटचा खिशातला एक दीड दमडी आपल्या एक दमडी जरी आपल्या खिशात राहिली नाही तरी चालेल, आपण रस्त्यावर आलो तरी चालेल, पण आपला मान सन्मान आपल्याला मिळवायचा आहे. जो आपला मान सन्मान ह्या लोकांनी घालवलाय, त्याची इज्जत उचललेली आहे. भले आपल्या आयुष्यातली इतकी वर्ष निघून गेली तरी शेवटच्या क्षणी आपण ह्या जगातून जाऊ तेवढी मान सन्मानाने जाऊ, हा विचार त्याच्या आईवडिलांनी करायला हवा होता, त्याच्या भावंडांनी करायला हवा होता, त्याच्या आप्तेष्टांनी करायला हवा होता आणि त्यांनी स्वतः करायला हवा. कारण त्यांनी खून केलेला आहे, तो खून त्यांनी स्वतःचा केलेला आहे, हत्या लक्षात घ्या. ती हत्या कोणाची केली? ते स्वतःची केलेली. मित्रांनो, ही सुद्धा गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हणतो कायद्यामध्ये ह्या कमतरता आहेत, कायद्यामध्ये त्या कमतरता आहेत. मित्रांनो, कायद्यामध्ये कमतरता असू शकतात आणि त्या पळवाटेचा उपयोग घेऊ शकतात. तुम्ही किती कठोर कायदा बनवा, काही करा, एखादा गुन्हेगार असेल ना, त्याच्यातनं तो रस्ता काढणारच. एखादा गुन्हेगार मानसिकतेचा असेल, त्या विचारधारेचा असेल, तर त्याच्यातून बरोबर तो मार्ग काढणार, त्या कायद्यामधून पळवाट काढणार. त्याला तुम्ही रोखू शकत नाही. त्याला एकच गोष्ट रोखू शकते, ती म्हणजे संस्कार आणि संस्कृती. आणि ती लयास गेली आहे, ती संपुष्टात आली आहे, हे दुर्दैव आहे. आता आपण विचार करूया त्या महिलेचा. कशावरून हे आरोप त्यांनी लावलेत हे बिनबुडाचे असू शकत नाही. कारण का मित्रांनो, त्यांनी आरोप लावले आणि तो ह्या जगातून निघून गेला. मी असं का म्हणतोय? पण आरोप लावणं सोपं आहे. मी आता सांगेन ना, माझ्याबद्दल मी एखादी गोष्ट सांगेन, अगदी त्याच्यात अगदी मीठ मसाला लावून, याचा अर्थ ती गोष्ट सत्य होत नाही, ती गोष्ट सिद्ध होत नाही. मग त्यांनी त्याच्यामध्ये माल मसाला लावला असेल आणि ती गोष्ट मांडली असेल का, तर त्याच्याकडे धैर्य नव्हतं, त्याच्याकडे कुवत नव्हती. कदाचित तो गुन्हेगार असू शकतो. आणि उद्या सकाळी जाऊन ते गुन्हे साबित झाल्यानंतर आपल्याला शिक्षा होणारच आहे, आपली बेइज्जती होणारच आहे. त्या अगोदरच आपण विक्टिम कार्ड खेळूया म्हणून त्यांनी विक्टिम कार्ड सुद्धा खेळला असेल. लक्षात घ्या मित्रांनो, हा विक्टिम कार्ड सुद्धा खेळला असेल. आज ना उद्या मरायचं आहे ना, तर आताच मरूया, आताच आत्महत्या करूया, या जगातून निघून जाऊया, म्हणजे आपल्याला सिंपती मिळेल आणि आपली बाजू जरा मजबूत होईल, किंवा जी केस पुढे चालणार आहे ती केस कुठेतरी स्थगित होईल, रोखली जाईल, संपुष्टात येईल, असाही त्याच्या मनात विचार असू शकतो. कोणी सांगितलं कोणाच्या मनात काय होतं? त्याने आत्महत्या केली त्यावेळी त्याच्या मागे कारणं काय आहेत ते त्याला माहिती आहे, त्या व्यक्तीला माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीला माहिती असते आपण योग्य आहोत की अयोग्य आहोत, भले जगाला माहीत नसलं तरी. मग त्या अतुलने जी आत्महत्या केली त्याच्या मागे कारण हेही असू शकते. आपली बाजू, कमजोर बाजू, लंगडी बाजू लपवण्यासाठी त्याने आत्महत्या केली आणि विक्टिम कार्ड खेळला तो, मी असंही म्हणू शकतो. म्हणजे समाज त्याच्या पत्नीला दोष देईल, त्याला
तिला दोषी ठरवून तिच्यावरती आरोपपत्र दाखल केले जातील, तिची प्रतारणा होईल, तिची इज्जत उचलली जाईल वगैरे वगैरे, असाही असू शकते मित्रांनो. त्यामुळे दुसरी बाजूसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला दोन्ही बाजू माहिती नाही आहे, त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. म्हणून मी जे काही व्हिडिओ बनवतो ते वास्तवावर बनवतो. वास्तव काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. वास्तव एकच आहे, ते म्हणजे संस्कार आणि संस्कृती लयास गेली आहे, हे वास्तव आहे. आणि आम्ही काय झालो आहे, पाश्चिमात्य झालो आहे, आम्ही विदेशी झालो आहे. आणि ह्या उलट जे पाश्चिमात्य आहेत, जे विदेशी आहेत, ते भारतीय झाले आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, त्यांनी भारतीय संस्कृती ॲडॉप्ट केली आहे. आणि आम्ही उलट केलेलं आहे, पाश्चिमात्य संस्कृती ॲडॉप्ट करतो. आम्ही जर मराठीमध्ये किंवा देशी भाषेमध्ये चर्चा करत असू तर घृणतेने बघितलं जाते. आणि इंग्रजीमध्ये जर बोलत असू, वा इंग्लिशमध्ये बोलतोय, वा छान. म्हणजे बघा मित्रांनो, आपली काय मानसिकता आहे. म्हणजे आपली मातृभाषासुद्धा आपण मातृभाषेमध्ये बोलताना सुद्धा आपला कमीपणा होतो. आणि विदेशी भाषेला आपण काय देतो, मान सन्मान देतोय. म्हणजे आपली ही मानसिकता आहे. आता भाषेचा विचार केला, विदेशी भाषा आणि मातृभाषा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेनच लवकरच. जमीन आसमानाचा फरक आहे. आपली ज्या भाषा आहेत, मग ती बोलीभाषा असो, आपली मातृभाषा असो, कोणतीही भाषा असो, जे भारतीय भाषा आहेत, अगदी परलांगावरती जी भाषा बदलत जातात, ती भाषा असो, कोणतीही भाषा असो, त्या भाषेमध्ये अर्थ आहे, संस्कृती आहे, संस्कार आहे. असो मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय, तर संस्कृती आणि संस्कार लयास गेलेले आहे. त्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, हे गुन्हे घडत आहेत. मग बलात्कार होतोय, एखाद्याची इज्जत लुटली जाते, एखाद्याचा डाका टाकला जातोय, एखाद्याची प्रॉपर्टी हडप केली जाते आहे, किंवा ह्या संसारिक जीवनातील हे जे काय आहेत कुटुंब, लग्न, विवाह सोहळा, विवाह आपण का करतोय, त्याची संस्कृती काय, जे संस्कार काय हे आपण विसरलो आहे. त्याचे संस्कार संस्कृती विसरलेलो आहे. आपल्या संस्थेमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये विवाहामध्ये डिवोर्स नाही आहे, तलाक नाही आहे, हा शब्दच नाही आहे. तर काय आहे, 7 जन्माचा साथ आहे, 7 जन्माचा साथ त्या दोघांनी एकमेकांसाठी दिला पाहिजे. मग तुम्ही पदरी पडलं आणि पवित्र झालं, मग एकमेकाच्या कमजोऱ्या चुका त्या पदरात घेणं गरजेचं आहे. त्या पदरात घेणं गरजेचं आहे आणि एकमेकाचा हात धरून पुढे चालणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, विवाहापूर्वी आपल्याला एकमेकांची 100% त्यांची विचारसरणी एकमेकाला कळत नाही, त्यांची विचारधारा एकमेकाला कळत नाही, त्यांच्या कमजोरी कमतरता आपल्याला एकमेकाला कळत नाही. पण आपण एकत्र आलो, एक जवळ आलो, आपलं ते बंधन झालं की हळूहळू त्या गोष्टी कळायला लागतात. याचा अर्थ तो रोग असेल, म्हणजे समजा एक आपण ज्याला म्हणू रोग आहे, तो त्याच्या विचारधारेमध्ये रोग आहे, तो चुकीचा वागत असेल म्हणजे तो रोग आहे. तो रोग बरा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मग त्याच्या साथीदाराने, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तो रोग त्याच्या मनाला लागला असेल, जे त्या वैवाहिक जीवनामध्ये तो रोग उपयोगाचा नाही आहे, त्याच्यामुळे वितुष्ट येऊ शकते, ते वैवाहिक जीवन बाधित होऊ शकते, असा एखादा रोग असेल, मानसिक रोग. मित्रांनो लक्षात घ्या, शारीरिक रोग, मानसिक रोग आणि आर्थिक रोग, ह्या रोगामुळे ह्या घटना घडतात. आता तुम्ही शारीरिक रोग म्हणजे काय, एखाद्याला कुठला तरी रोग आहे, आजार आहे, तो कळला नाही लग्नापूर्वी, तो लग्नानंतर कळला, तर तो शारीरिक रोग झाला, अंगीकृत रोग असेल त्याला, त्याच्यावरती उपाय करायला मागे पुढे कोण बघत नाही. पण जर मानसिक रोग असेल, मानसिक रोग म्हणजे वेडा नव्हे, म्हणजे शंखेखोर असेल एखादा, म्हणजे एखादा पती शंखेखोर असेल त्याला, किंवा तो रागीट असेल, किंवा त्याचे म्हणजे थोडक्यात षडविकार त्याच्या मनात अगदी उचंबळून येत असतील,
पती असो किंवा पत्नी असो, म्हणजे मानसिक रोग झाला, तर तो मानसिक रोग बरा करण्यासाठी ज्याला कळलं की हा बाबा ह्या मानसिक रोगाने हे आहे, रोगग्रस्त आहे, हा भडकतो, रागवतो, हा त्याचा एक मानसिक रोग आहे, त्याच्या म्हणजे समजा पती असेल तर पत्नीने प्रयत्न केले पाहिजे. पदरी पडलं आणि पवित्र झालं, तो कसा काय रोग त्याचा दूर होईल, कसा काय त्याच्यावरती आपण उपाय योजू. प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहेत मित्रांनो, फक्त ते उपाय योजणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि समजा तो लाइलाज असेल, तो रोग बराच होऊ शकणार नाही, बरेच इलाज आपण केले त्याच्यावरती, आणि त्यानंतर सुद्धा तो रोग तसाच बळवत असेल, त्या रोगाची तसाच प्रादुर्भाव वाढत असेल, तर गोष्ट वेगळी आहे. तर एक गोष्ट वेगळं होण्याचा. पण कोणताही प्रयत्न न करता, जर आपण त्याच्यावरती उपाय न करता आपण जर निर्णय घेतला तर तो चुकीचा असू शकतो. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणून काय म्हणालो, पदरी पडलं आणि पवित्र झालं. कारण विवाह जे संस्कार आहेत ते मर्यादित राहण्यासाठी आहेत, मर्यादा उल्लंघन करण्यासाठी नाही. हा झाला संस्कार आणि ही झाली संस्कृती. मित्रांनो लक्षात आलं का? आणि आता डिवोर्सचे प्रकार वाढलेले आहेत, कारण सगळे शॉर्टकट शोधायला लागले, इझी मनी. आणि ह्या इझी मनीचे स्रोत आहेत, म्हणजे हुंडा मागून घेणं, किंवा ह्या कायद्यांचा गैरवापर करून काय करणं, त्या नवऱ्याकडून आपलं पैसे वसूल करणं, त्या पतीकडून आपले पैसे वसूल करणं, त्या कायद्याचा गैरवापर करून. ATM आहे तो. तसा आरोप त्या अतुलने लावलेला आपल्या पत्नीवरती. तिने मला ATM समजलेलं, शॉर्टकटमध्ये पैसा वसूल करण्याची मशीन. काट टाकलं की खटखट पैसे सुरू झाले. त्याच्यानं लक्षात आलं का? ही शॉर्टकट आणि फटाफट याची मानसिकता झालेली आहे. हे कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये आपण सतयुगाची इच्छा बाळगू नये, कमीत कमी त्रेतायुगाची तरी, म्हणजे रामराज्याची तरी इच्छा बाळगावी. त्यासाठी प्रत्येकाला राम आणि सीता बनणं गरजेचं आहे. त्यांचे संस्कार आणि त्यांची संस्कृती लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर एखादी सीता, आताची सीता असती, ती म्हणाल कशाला येऊ मी ती जंगलात, मग तू जाऊन तिकडे, तू बघ तुझ्या आईला दिलेलं वचन, बापाला दिलेलं वचन तूच फेड काय, ते मी नाही आलेले द्यायला, तूच काय तो दे, मी जाते आपली माहेरी माझ्या, आणि मला ते हे पाठव, पैसे पाठव, खटखट. हे तर लक्षात आलं का? ATM मशीन माझ्या घरी बसवून दे आणि मग जा जंगलात तू. आताची सीता काय सांगेल, अरे रामा, माझ्या घरात माहेरी एक ATM मशीन बसवून दे, आणि तुझ्याकडे ते ATM कार्ड आहे ना, ते देऊन जा, आणि खुशाल राहा. 14 वर्ष काय कायमचा राहिला तरी चालेल, त्या वनवासात परत नाही आलास तरी चालेल, मला त्या ATM मधून खटखट बस. मित्रांनो आता अशी मानसिकता झाली. किंवा काय, पुरुषाचा विचार करू आपण. एखादा पुरुष, पत्नी लग्न करतोय मी, आणि तिच्यावर मेहरबानी करतोय, तिच्या आईवडिलांवरती मेहरबानी करतोय, त्यांच्यावरती जबाबदारी माझ्या डोक्यावर घेतोय, म्हणून त्यांनी मला हुंडा द्यावा. आपली लायकी नाही सायकल घ्यायची, आम्ही मागतोय इम्पोर्टेड गाडी. माझी लायकी नाही झोपड्यात राहायची, आम्ही मागतोय महाल. म्हणजे ही जी शॉर्टकट शोधायची, इझी सोप्या पद्धतीने ऐश्वर्य मिळवण्यासाठी, म्हणजे या दोन्ही ठिकाणी मानसिकता आहे. हुंडा घेणारा सुद्धा आणि डिवोर्स दाखल करून एखादी पत्नी ATM बॉक्स आपल्या घरात माहेरी बसवणारी, दोघांची मानसिकता तीच आहे. आता हा विचार करणं कोणाच्या हातात आहे, तर पहिल्या प्रथम समाजाच्या हातात आहे. समाजासोबत कोणाच्या हातात आहे, तर त्या कुटुंबाच्या हातात आहे, त्या पालकांच्या हातात आहे. आपल्या मुलाला आपण कसं नेपचतोय,
आपण कसे संस्कार करतोय, आपली संस्कृती काय आहे हे आपण त्याला दाखवून देतोय. आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा नव्हे. आपला जर कार्टा असेल तर त्या कार्ट्याला कसा त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे, त्याची लायकी दाखवणं गरजेचं आहे त्या कार्ट्याची. तर तो गुन्हेगार असेल तर त्याचे गुन्हा लपवणारा हा त्याचा बाप असू शकत नाही, त्याची आई असू शकत नाही, त्याचे आप्तेष्ट असू शकत नाही, त्याचे मित्रमंडळी असू शकत नाही. गुन्हा लपवणारे, गुन्ह्याला नजरअंदाज करणारे तर ते सर्वात मोठे गुन्हेगार असतील, त्याचे दोषी असतील. कारण आणखीन त्याला ते गुन्ह्यासाठी प्रवृत्त करत आहे. त्यांनी एक गुन्हा केला आहे, तो एक गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी हे सहकार्य केलं. मग ते एका सहकार्यामुळे, त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे तो अनेक गुन्हे करणार आहे आणि अनेक दोषी, अनेक लोकांचा तो बळी घेणार आहे, अनेक निर्दोषांचा तो बळी घेणार आहे. म्हणजे त्या पापामध्ये ते सुद्धा त्याचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, त्याचा परिवार, त्याचं कुटुंब, त्याचे आईवडील, त्याचे पालक सगळेच त्याच्यात सहभागी झालेत एका गुन्हेगाराच्या. जर त्यांनी पाठीशी घातलं, नजरअंदाज केलं, डोळेझाक केली तर. आता ठरवा तुम्ही कोणाचं समर्थन करताय, आपल्या कार्ट्याचं का, दुसऱ्याचा तो कार्टा नव्हे, आपला तो कार्टा. ही गोष्ट लक्षात घ्यावी. जर आपण हे जे काय आता मी म्हणालो, आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा, तो उलटा करा. आता आपला तो कार्ट्या आणि दुसऱ्याचा तो बाब्या, त्याच्याकडे असं उलटा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला कार्टा आहे की बाब्या आहे तो. आणि मग त्याच्याकडून त्याच्या आयुष्यात, भविष्यात त्याच्याकडून होणारे गुन्हे टाळले जातील आणि त्याचं आयुष्य, त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकते. म्हणजे कोणाच्या हातात आहे, तर समाजाच्या हातात आहे, त्याच्या कुटुंबाच्या हातात आहे, त्याच्या परिवाराच्या हातात आहे. तुम्ही कायदे कितीही कठोर करा, कितीही काही करा, तरीसुद्धा गुन्हे होणारच आहेत. फक्त जो मी उपाय तुम्हाला सांगितला आहे, जो उपाय जर भारत सरकारने विचाराधीन घेतला तर कदाचित त्या गुन्ह्यांमध्ये कमतरता येऊ शकते. म्हणजे जे काय खोटे नाटे आरोप लावले जात आहेत, खोटे नाटे प्रकार केले जात आहेत, ते थांबतील. बस त्याला एक आळा बसेल. गुन्हा व्हायचा तो होणारच आहे. गुन्हा पूर्णपणे संपून जाणार नाही. मग ते सतयुग असो किंवा कलियुग असो, सतयुगामध्ये सुद्धा गुन्हा झालेला आहे. म्हणूनच त्या नरसिंहाला हे घ्यायला लागला, अवतार घ्यावा लागला आणि ह्याचा पोट फाडावा लागला, त्या दैत्याचा. ते सतयुगामध्ये घडलेली गोष्ट आहे. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणजे गुन्हा हा कुठल्याही युगामध्ये असो, कुठलाही युग असो, त्याच्यात गुन्हा घडणारच. फक्त त्याचं अधिक प्रमाण वाढलं आहे, तो बोकाळलाय गुन्हेगार बोकाळलेत. हे रोखण्यासाठी कायदा ठोस करणं गरजेचं आहे, अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर समाजामध्ये जागृती होणे गरजेचं आहे. कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, मित्रमंडळीमध्ये जागृती होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा मित्रांनो, माझे विचार पटत आहेत का? मी दोन्ही बाजू मांडलेले आहेत. एखाद्या स्त्रीवरती होणारे अत्याचार, तिचा बळी हा सुद्धा थांबणं गरजेचं आहे. आणि तेवढंच चुकीचे गुन्हे नोंदवून, चुकीचे आरोप करून एखाद्या पुरुषाचा जो बळी घेतला जातोय, तोही थांबणं गरजेचं आहे. ह्याच दृष्टीने मी ह्या केसकडे बघतोय. आता अतुल किती गुन्हेगार आहे किंवा बेगुन्हेगार आहे ते येणारा काळ सांगेल, किंवा ही केस संपुष्टात येईल. मला वाटत नाही ही केस पुढे चालेल किंवा आणखीन काय होईल, देव जाणे. बघूया काय निकाल लागतोय पुढे जाऊन. त्याच्या आत्महत्येमध्ये आत्महत्येपूर्वी जे त्यांनी लिखाण करून ठेवलं आहे किंवा जे काय त्यांनी तो व्हिडिओ बनवला आहे 1-1.5 तासाचा, त्याच्यात किती तथ्य आहे हे जगासमोर येईल. बघूया, आपण प्रतीक्षा करूया न्यायालयाची
प्रतीक्षा करूया. आता न्यायालयाने सुद्धा, कायदे पंडितांनी सुद्धा, कायदे तज्ज्ञांनी सुद्धा, कायदे ज्यांच्या हातात आहेत त्यांनी सुद्धा संस्कार आणि संस्कृतीला जपणं गरजेचं आहे. तरच ते आपल्याला न्याय देऊ शकतात, न्याय व्यवस्था प्रस्थापित करू शकतात. बस, आणखीन काय सांगू शकत नाही मी. वास्तव आहे ते, आणि ते कटू वास्तव आहे, ते स्वीकारणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.